यूट्यूबवर सेलिब्रिटी रिलेटेड व्हिडिओज बनवता, मग ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण गोविंदा यांनी आता थेट कंटेंट क्रिएटर्स आणि यूट्यूब चॅनल्सला मोठी वॉर्निंग दिलेली आहे. त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल फॉल्स, डिफेमेटरी आणि अनव्हेरिफाईड कंटेंट तसंच AI जनरेटेड फोटोज, व्हिडिओज, डीप फेक्स आणि मॅन्युप्युलेटेड ऑडिओ व्हिडिओ सर्क्युलेट करणाऱ्यांवर लीगल ॲक्शन घेण्याचा इशारा आता गोविंदा यांच्याकडनं देण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या नोटीसमध्ये परिस्थितीनुसार 100 कोटी रुपयापर्यंत डॅमेजेस मागण्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे आता सेलिब्रिटी गॉसिप चॅनल चालवताना फक्त व्ह्यूज आणि व्हायरल होण्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. एखादी बातमी कन्फर्म आहे का, सोर्स काय आहे, फोटो किंवा व्हिडिओ एडिटेड आहे का, AI वापरलं गेलेलं आहे का, या सगळ्या गोष्टी कंटेंट क्रिएटरला तपासाव्या लागतील. विशेषतः AIमुळे फेक सेलिब्रिटी व्हिडिओज आणि आवाज तयार करणं खूप सोपं झालं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर हा नोटीस क्रिएटर इंडस्ट्रीसाठी एक मोठा वॉर्निंग सिग्नल मानला जातोय. तुमच्या मते यूट्यूबवर फेक सेलिब्रिटी न्यूज पसरवणाऱ्यांवर अशी स्ट्रिक्ट ॲक्शन झाली पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच यूट्यूब मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीबद्दल अपडेट्ससाठी मराठी फेम फॅक्टरीला सबस्क्राईब करा.